मी इथे तूर डाळ, मसूर डाळ आणि मुगाची डाळ घेतली, ती चांगली स्वच्छ धुवून घेऊ आपण। तर चला, इथे धुवून चांगलं स्वच्छ घेतलंय डाळ। त्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी ओतले। आता आपण ह्याच्यामध्ये हळद घेऊ, हळद टाकू, थोडीशी हळद टाकले आणि ह्याच्या आता 3 ते 4 शिट्ट्या मारून घेऊ। आपला आता डाळ शिजून झाली आहे। तर चला आपण मॅश करून घेऊया। हा का, बघू शकता आपली डाळ अशी शिजून झाली असते। आणि आता मॅश करून घेऊ। तर आपण आता वरण डाळ बनवण्याचं साहित्य बघूया। इथे मी मोहरी घेतले, जिरं घेतलंय, एक स्वच्छ टोमॅटो धुवून घेतला, एक बारीक कापलाय, 4-5 पाकळ्या घेतल्यात, त्याचे ठेचून घेतल्यात, 3 मिरच्या बारीक करून घेतल्यात आणि धुवून स्वच्छ कढीपत्ता घेतलाय आणि हिंग घेतलंय। मी इथे तेल तापवत ठेवलंय। तर मी आता मोहरी टाकते, जिरं टाकते, हिंग टाकते, आता लसूण टाकून घेते। लसूण टाकल्यानंतर लगेच मी कढीपत्ता टाकते। मी झाकण ठेवते, नाहीतर पूर्ण उडाले की माझी मम्मी मला मारेल। तर मी मिरची टाकून घेते। तडका भारी लागला पाहिजे, म्हणजे वरण लय भारी लागतं। लगेच टोमॅटो टाकते, टोमॅटो टाकल्यानंतर लगेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। तुम्ही नक्की डाळ कशी बनवता मला पण कमेंट करून सांगा। मी हे पहिल्यांदा बनवते असं जेवण। आता ह्याच्यामध्ये लगेच आपण ही शिजवलेली डाळ टाकून घेऊ। शिजवलेली डाळ टाकून घेते, बघू शकता तुम्ही कसं झालंय। मी आता काही जास्त पाणी ओतत नाही, आम्हाला घट्टच लागते डाळ। वास भारी सुटलाय मस्त। एक आता उकळी काढून घेते, मग आपली मस्तपैकी डाळ रेडी। इथे आपला गरमागरम वरण तयार आहे, गरमागरम भात सुद्धा तयार आहे खायला। इथे उडदाचे पापड घेतलेत, शेंगदाण्याची चटणी घेतली। ह्याची रेसिपी आपण यूट्यूबला लवकरच अपलोड करणार आहोत। आणि मस्तपैकी खायला वरण भात भारी लागतं। तुम्ही या खायला आणि नक्की ट्राय करा। बाय।